कोल्हापूर शहरामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळत आहे। मात्र घाटमाथ्यावर अजूनही पावसाची संततधार आहे ती सुरू आहे आणि त्याचमुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये काहीशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कालच्यापेक्षा आज जर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आहे ते बघितले तर त्याच्यामध्ये वाढ झाली आहे। सध्या पंचगंगा नदी ही 26 फुटांवरून वाहत आहे आणि जिल्ह्यातील जवळपास 18 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या बंधाऱ्यावरून जी वाहतूक आहे ती पर्यायी मार्गाने वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, कारण राधानगरी धरणामधून जो कृत्रिम दरवाजा आहे तिथून पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये केलेला आहे। भोगावती नदीपात्रामधून हे पाणी पुढे पंचगंगा नदीपात्रामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या पंचगंगेच्या पात्रामधून जवळपास 2500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर कोल्हापूर शहराला येलो अलर्ट आहे तो जारी केलेला आहे। असं असलं तरी कोल्हापूर शहरामध्ये पावसानं सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे। घाटमाथ्यावर मात्र संततधार पावसाची पाहायला मिळते। जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना या संदर्भातल्या सूचना आहेत त्या देण्यात येत आहेत आणि राजाराम बंधाऱ्यावरती जी पाण्याची पातळी मोजली जाते ती सध्याच्या घडीला 26 फूट पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आपल्याला पाहायला मिळते। जर का पाण्याची पातळी ही आणखी वाढली तर जिल्हा प्रशासन ज्या काही सूचना देतं त्या सूचनांचं पालन हे नागरिकांना करावं लागेल। नदीकाठाची जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना प्रशासनाने ज्या सूचना दिल्या त्यांचं पालन करावं लागेल। मात्र कुणी पॅनिक होण्याची गरज नाही, कारण पावसानं काहीशी विश्रांती घेतली आणि पंचगंगा नदी ही सध्या 26 फुटांवरून वाहते। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।